तर वळूया आपण सामन्याकडे, समालोचन कक्षाकडे. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा जय हनुमान बोरपाड आयोजित जय हनुमान चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. वळत आहोत आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे, जिथे दोन संघ दिसतात. एका बाजूने बघितलं गेलं तर आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स पारिवली संघ दिसेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना टीम जय हनुमान खोडी संघ दिसेल. आजच्या दिवसातील अंतिम शेवटची क्वालिफायरची मॅच असं म्हणावं लागेल की सेमीफायनलचीच मॅच आहे, कारण की यातला विजेता संघ मेगा फायनल मध्ये धडक देणार आहे. 2 दिवसाची फॉर्मॅट असलेल्या मॅच कारणामुळे मॅचकडे वळतोय. स्ट्रायकर एंडला विनोद शिंगे, नॉन स्ट्रायकर एंडला रत्नराज आणि गोलंदाजीवरती गोलंदाज जतीन तयार. वरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल पाठीमागे, क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अडवतील चेंडूला, फेकी करेपर्यंत डॉट बॉल. गोलंदाजी चर्चेत आहे. टीम पारिवली संघाची बॅटिंग तर खूप चांगली आपण पाहिली. आज संपूर्ण दिवसामध्ये पारिवली संघाने प्रभावशाली कामगिरी केली आहे आणि मागच्या मॅच मध्ये टीम खोणी संघाने देखील खूप चांगला दबदबा ठेवला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाऊन साइडला खेळायचं होतं. पाठचा टोला स्पर्श झाला आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत आणखी एक डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल आलेत विनोद शिंगे यांच्या माध्यमातून. जर लगातार 2 षटकार जोडले तर 9291 9292 रुपये प्रमोद शिंगे यांच्या माध्यमातून हा पारितोषिक आहे. शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल फेकी करेपर्यंत आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं चालू असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 1 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या गतीने बॅकहँडचा वापर करताना ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला आणि तिकडे थोडीशी मिसफील्ड घडली. एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढती आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ते म्हणजे टोटल 2 या आकड्यावरती. परत या ओ इथे पहा, त्रिफळाचित फलंदाज बाद विनोद शिंगे हा सुदीदी पाठ. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती दीपकला पाठवलंय. मागच्या मॅच मध्ये दीपकने जबरदस्त बॅटिंग केली होती. 3 षटकार त्याचा बॅटमधनं पाहिल्या होत्या आणि 1 चेंडू 6 ची गरज असताना दीपकच्या बॅटमधनं तो धमाका पाहायला मिळालेला. सुपर बॅटिंग. चला मॅचकडे वळतोय आता आपण पुन्हा एकदा. तबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला 2 आकड्यावरती विकेट गमावला गेला. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाले 5. ओ दीपकच्या बॅटमधनं हा मोठा फटका येईल का? पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत आणि दीपकच्या देखील पारीला अंत लागताना हा दुसरा धक्का आहे लगातारचा. यश म्हात्रे आहेत गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी पहिलं षटक सक्सेसफुल राहिलं, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 विकेट देखील. आणि नवीन बॅटर रत्नराज
बोल तयार. ओ हवेत खेळायचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, टिपली जातीय झेल. आणखी एक फलंदाजाचा संपतोय खेळ. ग्रामपंचायत शेलार बोरपाडा सन्माननीय विजयजी शेळके, ललितजी शेळके यांचे पिताश्री, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जर्मन चषक 2025 मध्ये या स्पर्धेचं आपण पाहतोय 38वं वर्ष. या 38व्या वर्षामध्ये सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या फलकावरती पाहतो 2 या आकड्यावरती चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 आणि विकेट गमावले गेले, टोटल 3. स्लो चेंडू बॅक ऑफ द हँड आणि त्यानंतर डॉट ची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती जर बघितला गेला तर स्थगिती पाहताना 2 या आकड्यावरती जिथे टोटल 3 विकेट गमावले गेलेत. खूप चांगला खेळ चालू आहे सध्या मैदानामध्ये. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलेत, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत, कॅच नाही टिपू शकले, झेल ड्रॉप केले गेले आणि त्यानंतर फिकी करेपर्यंत धावा बनवल्या गेल्या. टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत, जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 4 या आकड्यावरती. दरम्यान आगमन होतंय शिवनाथजी माळी यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व त्याचप्रमाणे विजयजी शेळके माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलार बोरपाडा आणि त्याचप्रमाणे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुद्धा राहिलेले आहेत. असं एक लाडकं व्यक्तिमत्व ललितजी शेळके यांचे पिताश्री आपण पाहतोय. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि जर्मन क्रिकेट संघाच्या पाठीशी नेहमीच महत्त्वाचं जे पाठबळ ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. विजयजी शेळके, पुनश्च एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला मॅचकडे वळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4.00 ॲव्हरेजने धावा 8, विकेट गमावल्या 3. हवेत खेळलेत, फटका दमदार आहे आणि फटक्यामध्ये ताकद आहे. निघून जातोय बॉल सरळ सीमारेषेच्या करिता. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, पण सर राजेंद्र बजाके सरांचा इशारा. व्हाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढतीये. 15 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पारिवली संघाला आपण पाहतो प्रथमतः गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 2 धावा दिल्या, 2 विकेट मिळवले. जतीनने यश मात्र आले, 6 धावा देऊन 1 विकेट मिळवलं आणि आता राज आहेत गोलंदाजीवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ खेळले, डाऊन द ग्राउंड. आणखी एक बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा याच्यावरती लिहिल्या आहे टोटल धावा 6 षटकार.
विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेची आपण शोभा वाढवायची आहे. जनमान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आपण पाहतोय संदीपजी शेळके, आपलं हार्दिक स्वागत. चला वळूयात मॅच कडे. बोल तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. कनेक्शन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत आणि आणखी एक धमाकेदार, आणखी एक षटकार. सुपर बॅटिंग बाय टीम जर्मन कोहली. चला स्पीड अप करा. टीम पारिवली संघ आपणच घाई करावी लागेल आपल्याला, कारण की दुसऱ्या डावामध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. सो ॲटमॉस्फिअर कंडिशन्स इफेक्ट्स नक्कीच होतील. विनंती करेन की धावा फळकावरती 28 आहेत. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 28व्या फळकावरती 3 विकेट जिकडे गमावले गेले. बोल तयार. पुढचा बॉल यावेळेस पहा. पंचांचा इशारा काय येतोय तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3चा 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 28-28 आकड्यावरती. दरम्यान दत्ताजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट विशेष फॉर आई गावदेवी स्पोर्ट्स पारिवली. थँक्यू सो मच दत्ता भोईर अँड अजय घरत, ऑल्सो अजय घरत. यावेळेस देखील पहा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय. खूप छान. पारिवली टीम बेस्ट ऑफ लक असं अजयजी घरत साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवल्या जातात. आणि तुम्हाला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पोहोचवायच्या असतील तर आमच्या कमेंट सेक्शन बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया टाकू शकता. आमच्या आयोजन कमिटीबद्दल, अदरवाईज एखाद्या संघाबद्दल, सगळ्या गोष्टी, आणि आम्हाला जसं वेळ मिळेल आम्ही त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. धन्यवाद. समालोचन कक्ष दरम्यान आगमन होत आहे संदीपजी शेळके, शिवसेना उबाठा गटाचे सन्मान्य शाखा प्रमुख. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आपण पाहतोय आणि त्यांची फलंदाजी आपल्याला नेहमीच चांगली पाहायला मिळाली, भावून जायची असं व्यक्तिमत्व संदीपजी शेळके. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच कडे वळूयात. गोलंदाज तयार. धावा फळकावरती आहेत 29. यावेळेस षटक क्रमांक 4चा पहिला बॉल. पंचांचा इशारा येतो. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना जर्मन कोहली संघ, कोहली बी संघ सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतात. धावा फळकावरती 29 आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेन्सचा होता. हलक्या गतीने रनआउटची संधी नॉन स्ट्रायकर एंडला आणि मिळाली विकेट. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय रेकांत. ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीन समोर पाहतोय. यावेळेस बघा
खोलवर टप्पाचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न केला, चेंडूला अडवला आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप लवकर घेऊन गेले क्विकली आणि विकेट क्रमांक 4 मैदानाचा बाहेर परतला गेला. सुरुवातीला स्ट्रगल करताना आपण कोणी संघाला पाहिलं. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 2च धावा आलेल्या, 2 विकेट महत्त्वाचे विनोद शिंगे आणि दीपक परतले गेले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये यश म्हात्रेने धक्का दिला, माघारी परतले गेले. तिकडे रिकांत आता परतलेत आणि त्याआधी विनोदचा विकेट पाहायला मिळालेला. धावा फळकावरती 29 आहेत रिक्वायर्ड. इथून जर करंट रन रेटचा जर विचार केला तर करंट रन रेट आपल्याला पाहायला दिसतोय. यावेळेस पहा 8.70च्या रन रेटने धावा फळकावरती बनवल्यात. हवेमध्ये फार उंचीवर चेंडू आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर झेल टिपली गेली आणि आणखी एक विकेट 5व्या क्रमांकाचा धक्का बसताना पाहायला मिळतोय. आणि अशाच प्रकारचे जर धावसंख्या चालत राहिली तर फार कमी धावा दिसतील डोळ्यासमोर. रिक्वायर्ड रन रेट आठ 8.29च्या सरासरी धावा फळकावरती 29 आहेत आणि अशाच प्रकारचा जर मॅच चालत राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर बघा 33 फार कमी दिसतोय. आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये 33 धावा फार कमी आहेत. मिनिमम मी म्हणेन की संध्याकाळचं सत्र आहे, ॲटमॉस्फिअर कंडिशन नक्कीच दिसतील. 35, 40, 29 धावा आहेत. बरं तयार. फुल टॉस बॉल आहे, फुल टॉस आहे आणि फुल टोल बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार दरम्यान शुभेच्छा येतात निलेश पाटील साहेब, पेंटिंगच्या दुनियातील राजा मानून निलेश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात आमच्या आयोजन कमिटीसाठी. थँक्यू सो मच निलेश पाटील साहेब. कुलिवली गावचे गोड व्यक्तिमत्व आहेत. मोठा फटका आला आणि तो देखील कोणाचा तर प्रणीतच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. पुन्हा उडवलाय पण यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच ड्रॉप केली गेली. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 37 आकड्यावरती मॅच आता थोडीशी का होईना पण टीम खोणी संघाच्या पक्षामध्ये एक चांगला फायटिंग टोटल उभा राहताना दिसतोय. 37 धावा जर काही 40+ गोल गेला स्कोर तर मॅच रंगेल. यावेळेस पंचांचा इशारा काय येतोय तर फलंदाज होतोय बाद. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. मी विनंती करतोय हर्षदजी खारीक यांना आपण ज्ञानेश्वरजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करावा. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवरती ज्ञानेश्वरजी भोईर साहेब अगदीच समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेलं नाव. क्रिकेटवरती नितांत प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत शिवसेना उभाठा गटाचे सन्मान्य शाखा प्रमुख डॅशिंग पर्सनॅलिटी संदीपजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी नितीन बागल यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. संदीप शेळके. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत विनोदजी हुमणे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल.
मी विनंती करतोय नितीन बागल यांना आपण विनोदजी हुमणे यांचं स्वागत आणि सन्मान करावा. यानंतर मंगेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मंगेशजी पाटील, नितीन बागल यांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. यानंतर मेगा सत्कार माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलार बोरपाडा व तसेच भिवंडी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विजयजी शेळके यांचा व शारदा विद्यालय मंदिर याचे चेअरमन विजयजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी प्रमोददादा माळी ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. अगदीच ललितजी शेळके यांचे पिताश्री आपण पाहतोय आणि आपल्या पिताश्रींच्या पावलावरती पाऊल टाकून अग्रेसर कामगिरी त्यांची पाहायला मिळते. यानंतर जगदीशजी हुमणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी नितीन बागल यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. उपस्थित आहेत. मी विनंती करतोय नितीन बागल यांना आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. तर वळूया आपण सामन्याकडे. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला शुभारंभ झालेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर लॉफ्ट केलाय चेंडूला आणि निघून चाललाय चेंडू. हाय अँड हँडसम सीमा पार षटकार. रेकॉर्ड ब्रेक केलाय मारून आलाय निवडून रेकॉर्ड ब्रेक केलाय आमच्या मोरे साहेबांची. गोलंदाज तयार. गोलंदाज दीपक यावेळेस मात्र वेग चांगला आहे आणि निश्चितच गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि अगदीच नजरे आड चेंडू मात्र निघून गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 6 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. संध्याकाळचं सत्र आहे. वातावरण जर आपण पाहिलं तर थोडंसं बदललंय.
सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि निश्चितच वातावरणाचा फायदा कशा रीतीने होईल तर पारिवली संघाला की खुणी संघाला याचं उत्तर मात्र मिळतंय. आणि अगदीच आपण जर पाहिलं तर ICC नियम क्रमांक 36ला अनुसरून पंचांनी बोट आकाशात उंचावलंय. LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. चला फलंदाज आपण धावत या कृपया. वेळ अतिरिक्त खर्च होतो याची आपण नोंद घ्या. संख्या आहे फलकावरती 6 धावा. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज अक्षय फलंदाजी करतायत. अक्षय याच्यावरती दारोमदार असेल, चांगल्या फटक्यांची अपेक्षा असेल. चौफेर फटकेबाजी करणं हे सुद्धा तितकंच बंधनकारक आहे. गोलंदाज दीपक बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. जी पदलालित्यामध्ये चूक झाली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती जाताना आपण पाहतोय दीपक याला. गोलंदाज तयार. धावसंख्या आहे 6 धावा. 2 बाद 6 अशी स्थिती. यावेळेस मात्र पारिवली संघाकरिता एक चांगल्या उत्तम प्रतीने इथून मात्र चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. अखेरच्या क्षणी बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेलाय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळालेली नाहीये. धावफलक स्थिरावलंय. 1 षटकाच्या अखेरनंतर 6 धावा आपण पाहतोय. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि निश्चितच 32 धावांची अत्यावश्यकता आहे. जर्मन खुणी संघ प्लीज आपण खेळाडूवृत्ती दाखवा. आयोजकांची सूचना आहे गोलंदाजाला त्वरित बॉलिंग मार्कवरती आणायचं आहे. वेळ अतिरिक्त खर्च होतो याची आपण नोंद घ्या. 5:50 झालेली आहेत. आजचा या स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस आपण पाहिला आणि उद्याचा दिवस हा स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. कारण की ही स्पर्धा जर आपण पाहिली तर 2 दिवस ही आपल्या भेटी करता आलेली आहे या वर्षामध्ये. दरवर्षी ही स्पर्धा शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसामध्ये आपल्या भेटी करता येते. पण निश्चितच मकर संक्रांतीचा हा सण जर आपण पाहिला तर मंगळवारी हा सण आपण पाहतोय मधल्या वारांमध्ये. त्या कारणास्तव मकर संक्रांतीचं औचित्य साधून परंपरा ही कायम राखत 38व्या वर्ष हे स्पर्धेचं आपण पाहतोय मंगळवार आणि बुधवार या वारामध्ये स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस मात्र देखणा फटका निघून चाललाय. चेंडू डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे चेंडूचा पाठलाग करतोय तर निश्चितच चेंडूची अडवणूक सुद्धा झालेली आहे. आणि आउटफील्डचा जर विचार केला तर निश्चितच चेंडू खूप दूरवरून जाण्यापूर्वीच थोडंसं थांबलाय. कारण की मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर थोडीशी बदललेली आहे आणि त्या कारणास्तव धावा मिळतात त्या 2 धावांच्या मदतीने 8 ही अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जिंकण्याकरता 17 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. रोमांचकता चुरस या सामन्यामध्ये मात्र कायम आहे. इनफिल्डच्या वरन एक कॉपी बुक स्टाईलचा फटका थेट आमच्या समालोचन कक्षाजवळ चेंडू मात्र येतोय. तो चौकाराकरिता मिळतायत त्या धावा 4. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 12 या अंकावरती. 12 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुलरलेनचा चेंडू निघून चालला. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी चेंडूचा इथून मात्र विजय होतोय. चेंडू निघून चाललाय सीमा पार. मिळतायत त्या धावा 4. सामन्याचं समीकरण इथून मात्र बदलताना आपण पाहतोय. 16 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण षटकाच्या अखेरनंतर जरूर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल.
मॅचकडे आपण बोलतोय. गोलंदाज मानस तयार. यावेळेस मात्र आखू टप्प्याचा मारा. इट्स अ व्हाईट बॉल, कारण की अतिरिक्त बाउन्स पद्धतीने चेंडू हाताळला गेला आणि अगदीच डोक्याच्या वरनं चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे. वाऱ्याचा प्रभाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा शॉट, लाजवाब फटकेबाजी, जाजीबुल नजर शॉट, निघून देतोय चेंडू सीमा पार. चौका. फलकावरती 21 या अंकावरती आपण पाहतोय. धावफलक 21 या अंकावरती. 38 या लक्ष्याचा पाठलाग करताना पारिवली संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहतोय. गोलंदाज तयार मानस. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय वाऱ्याच्या वेगाने. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार, मिळतायत त्या धावा 4. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 25 या अंकावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडल पुश. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या फलकावरती आपण पाहतोय 2. तत्पूर्वी 1 शॉटचा इशारा येईल, म्हणजे एकाच धावेची गणती इथून मात्र केली जाते. धावसंख्या 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 26 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालेला आहे आणि 12 चेंडू आणि आता मात्र जर आपण विचार केला तर 12 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. निश्चितच विचार जर केला तर सेन्सिबल क्रिकेटची इथून मात्र आवश्यकता आहे ती पारिवली संघाला. पण या मॅचमध्ये विजय कोणता संघ प्राप्त करेल याकडे सर्वांचंच लक्ष राहील. फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळतंय? जर 3 दिवस ही स्पर्धा असती तर मात्र ड्रॉ आपल्याला पाहायला मिळाला असता. पण फायनलचं तिकीट मिळवायचं आहे आणि फायनलचं तिकीट मिळवण्याकरता जय हनुमान खोनी व पारिवली या 2 संघादरम्यान स्पर्धा आपण पाहतोय. 12 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज रत्नराज भोईर याला बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती रत्नराज याच्यासमोर आव्हान आहे निर्धाव चेंडू हाताळण्याचं, विकेट्स मिळवण्याचं. पण आव्हान इतकं सोपं नसेल. यावेळेस मात्र फटका तर चांगला. चेंडू चाललाय निघून गेलाय सीमा पार. सुरेख चौकार, देखणा चौकार. चषक वर्ष 38 आपण पाहतोय. महेशजी शेळके यांच्या वतीने आर्थिक सहकार्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. केशवजी शेळके यांच्या वतीने सुद्धा आपल्याला आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन LBWचं स्वरूप आपण पाहतोय. त्याचप्रमाणे रॉकी शेळके यांच्या वतीने सुद्धा आपल्याला आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे मोहन कुंदेकर यांच्या वतीने सुद्धा आपल्याला आर्थिक सहकार्य प्राप्त झालं. या सर्व मान्यवरांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. पंच गणेश पाटील फलंदाज बाद आहे का? यस, परतावं लागेल फलंदाजाला.
डगआउटच्या आश्रयाला स्वर्गीय रंजना बागल यांच्या नावाने असलेला खेळाडू कक्ष आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 31 धावा आणि जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय 7 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती 31 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज रत्नराज भोईर याला उशिराने मात्र यश मिळत आहे, पण महागडं षटक राहिलं होतं ते गोलंदाज मानस याचं. तब्बल 20 धावा त्याने खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती रत्नराज. आतापर्यंत 2 चेंडूची त्याने हाताळणी केलेली आहे. 8 धावा अजूनही रोखायच्या आहेत. यावेळेस मात्र फटका तर चांगला, इरादे स्पष्ट, बुलंद निघून चालला चेंडू सीमा पार. षटकार. आता मात्र म्हणावं लागतंय परिवर्तन ही संसार का नियम आहे. 2 धावांची अजूनही इथून मात्र गरज आहे. यावेळेस मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. फलंदाज प्लेड ऑन. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. आणि सर्वत्र थोडंसं अंधाराचं सावट जरूर पसरलंय. जिंकण्याकरता अजूनही 2 धावांची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही घोषणा केली होती की धावसंख्या 31 धावा होत्या, तेव्हा धावफलक हे 30 या अंकावरती होतं. त्यानंतर मात्र षटकार आलाय आणि 36 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र फटका तर चांगला, चेंडू चाललाय आणि निघून गेलाय सीमा पार. सुरेख चौकार आणि आईगावडी पारवली संघ क्वालिफाय होतोय फायनल मॅच करता. मॅच बॉल मॅच मध्ये परतवायचा आहे. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि सामन्याचा सामनावीर ठरतोय तो फलंदाज यश आपण यायचं आहे. मान्यवर पाहुणे थांबलेले आहेत मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्याकरता. तर उद्याचं शेड्यूल हे ठीक वेळेप्रमाणे जर आपण पाहिलं तर 9 वाजता सुरू होईल. पहिला सामना जय महाराष्ट्र धामणगाव आणि जय हनुमान खोनी या संघादरम्यान ठीक 9 वाजता सुरू होईल. आणि पारिवली संघ या सूचनेकडे आपण लक्ष द्या. उद्या ठीक 3 वाजता आपल्याला हजर राहायचं आहे. उद्या ठीक 3 वाजता तुम्हाला याच मैदानावरती हजर राहायचंय, याची आपण नोंद घ्या. यश आपण धावत या कृपया. 6 चेंडू आणि 19 धावांची चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो यश. मी विनंती करतोय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब आपण पुढे यावं आणि आकर्षक ट्रॉफी देऊन यशला सन्मानित करावं.
मागील सामन्याची सुद्धा एक सामनावीराची ट्रॉफी बाकी आहे आणि यानंतर आपल्यामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. सन्माननीय विजयजी शेळके यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा पुढे यावं. अजून एक मॅन ऑफ द मॅचचा सूर्यकांत माळी आणि विजयजी शेळके दोन्ही मान्यवर आपण पुढे यावं. मागील सेमीफायनलची एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे गिफ्ट हॅम्पर राहिलं होतं ते मान्यवरांच्या हस्ते आपण वितरित करतोय. तर जय हनुमान चषक या स्पर्धेचं 38वं वर्ष आणि या 38व्या वर्षातील पहिला दिवस संपला असं आम्ही आयोजकांच्या जाहीर करण्यापूर्वी मान्यवर पाहुणे आपल्यामध्ये वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेत. ज्ञानेश्वरजी बोहीर, त्याचप्रमाणे विजयजी शेळके आपण पाहतोय, माजी अध्यक्ष शारदा विद्यालय शेलार, त्याचप्रमाणे संदीपजी शेळके, सूर्यकांतजी माळी. आपली उपस्थिती उद्या सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं राहील हीच आम्ही अपेक्षा बाळगतो आणि